दोन्ही संघाच्या मागे प्रशिक्षक म्हणून एकच असू द्या. चला सामन्याला सुरुवात. पहिली चढाई धीरज याची. बघूया नॅशनल खेळाडू धीरज. पहिली चढाई जर्सी नंबर 6. ओहो नॅशनल खेळाडूला पहिलीच पकड. शिवसाईकडून आलाय ऋषभ. पहिली चढाई डावीकडून चढाईला सुरुवात. बघूया पहिल्या सामन्यामध्ये उत्तम अशी कामगिरी आणि तितकीच उत्कृष्ट अशी पकड श्रीराम संघाकडून. ठोसाच ठोसा. एक तेरू एक मेरी. दोन्ही टीम अतिशय तुल्यबळ. बघूया आणि कॉर्नरला कोण आहे? नौका खेळाडू सब ज्युनियरचा. बघूया एक जरी पकड केली तरी बास, पैसा वसूल. अमन यादव चढाईसाठी नो बोनस. रिक्त असता परत. दोन्ही तुल्यबळ असे संघ. मोठा सामना आणि मानेने टाकले उत्कृष्ट अशी पकड. नजर हटी दुर्घटना घटी. मानेचा स्टॉप. भैया कमबॅक करेल का शिवसाई? कारण सुरुवातीला अटॅक केलाय श्रीराम विरार संघाने. ही श्रीराम संघाची खासियत आहे. बघूया राईट टर्नला माने. उंच पुराचा खेळाडू. बघूया उंचीचा पुरेपूर फायदा करतोय का? 6-6.5 फुटाची उंची. बघूया नाही. रिक्त असता परत. आणि आता थर्ड रेड. डोवाडा रेड साठी आला अमन आणि मारला. नजर हटी दुर्घटना घटी. काय टोट. वा आता मात्र काहीतरी करून दाखवायची जिम्मेदारी दिली आहे जर्सी नंबर 5. जर आपल्या संघानं विश्वास आपल्यावरती ठेवला असेल तर सार्थक करावं लागेल. नाही जा, कोणताही प्रयत्न नाही मानायचा. तू मला तसाच मागे जा, मी माझं काम करेन. नाही बसरी सुंदर पकड बसली. टाइम आउट. यानंतरचा सामना साई श्रद्धा नाला सोपारा अष्टभुजा माता प्रतिष्ठान. दुसरा पुकार. दोन्ही संघ तयार राहा. ओहो काय फुटवर. दोन गडी बाद केले. स्कोर आहे 9-1. शिवशाही संघ जरा कमबॅक करण्याची संधी आहे, कारण एकच गुण आहे. वाह
या चढाईपट्टीला मात्र चालावं लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये एक हाती विजय मिळवून दिला होता. नॅशनल खेळाडू धीरज सरोज. सुंदर पकड, काय पकड टाकली, चुंबक की पकड. बघूया, 5चा कव्हर आहे, खोलवर अशी चढाई करावी लागेल. 5च्या कव्हर मध्ये जो पॉइंट मिळवेल तोच खरा चढाईपटू. बघूया आता अमन यादव, बोनस पण ऑन असेल अमनसाठी. वसई विरार लीग मध्ये अशी सुंदर अशी कामगिरी केली होती अमन यादव यांनी आणि चॅम्पियन टीम बनली होती. बघूया, हा चढाईपटू मात्र चपळ आहे. बघूया, गेला पकड, सुंदर पकड. गुण मात्र, गुणासाठी झटापट मात्र करावे लागेल. बघूया कॅच होईल का, नाही, समोरून पॉइंट. जर्सी नंबर 4. तेरा 3 10 गुणांची आघाडी श्रीराम विरार संघाकडे. अमन यादव 5च्या कव्हर मध्ये, बोनस मात्र ऑफ असेल अमनसाठी. जर्सी नंबर 5, कोणचीचा पुरेपूर फायदा करावा लागेल. जर्सी नंबर 5 याला. वाह, कुठे आला, वाह, माळेला बाद केला. 2 पॉइंट्स. बलाढ्य कव्हर मानेच्या मनावर लागेल. बोनसचा प्रयत्न. वाह, टाकली, उडाला. ये क्या हो गया, वाह, सुंदर. साई श्रद्धा आणि अष्टभुजा माता प्रतिष्ठान 3रा आणि अंतिम पुकार. या ग्राउंडच्या बाजूला येऊन उभे राहा. वाह, सुंदर गडी बाद केला.
सहा. सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न. हो हो बोनस पॉइंट. आता मात्र 7-15 होईल. मॅच बनेल शेवटच्या क्षणापर्यंत मॅच बनेल. शिवशाही संघ देखील इतका चिवट आहे. बघूया एक दोन पकडी झाल्या पाहिजे. रिक्सची पकडची रिक्स घ्यावी लागेल. जर रिक्स घेतली तरच काम फिक्स होईल. बघूया मागच्या ताणाईमध्ये मात्र बोनस कॉन्फिडन्स वाढलाय रेडरचा. मागच्या ताणाईमध्ये बोनस मिळवला होता आणि हो हो बोललो होतो 6-6.5 फुटाची उंची आहे आणि 2 गडी बाद. माने पुन्हा एकदा बाद झालाय. टाइम आउट. 9-15 बघता 6ची राहिले. मॅच बनेल शेवटपर्यंत. सामना पाहायला मजा येईल कारण दोन्ही तुल्यबळाचे संघ. 9-15 बघूया कोण रिक्स घेईल. अमन मात्र अजूनपर्यंतच्या सामन्यामध्ये एकदा देखील बाद नाही झालाय. अमनला पकड करावी लागेल. तर अमनला पकड केली तरच ऑल आउट बसेल कारण अमननी संघाची हो लास्ट अतिशय स्फूर्तीने रेड मारले. बघूया थर्ड रेड मध्ये काय डिसिजन असेल. बोनस पॉइंट. पिछाडी भरून काढायची असेल तर आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल शिवशाही संघाला. वा सुंदर पकड. रिक्स घेतली होती दुसऱ्या चढाईपटूला उतरवून कारण मागच्या 2 चढाईमध्ये अतिशय 3 गुणाची कमाई केली होती त्या चढाईपटूमध्ये. तो मात्र मागे राहिला. दुसऱ्या चढाईपटूला संधी दिली तो मात्र बाद झाला. नऊ 17 बघूया तोच चढाईपटू येईल का पुन्हा. येणार. कॉन्फिडन्स वाढलाय. मी बोललो ना कॉन्फिडन्स वाढलाय. हा चढाईपटू मॅच पलटवू शकतो तर हात चढाईपटू. बघूया घामाच्या धारा निघाल्या. बघूया हातापायाचा वापर पूर्ण करेल का. वा बोललो होतो याच चढाईपटू काम करेल. बघूया सामना फिरेल. सामना बघायला मजा येईल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना जाणार. वसई तालुक्यातील नामांकित संघ आहेत श्रीराम विराज शिवशाही वसई विरार. चला दोन्ही संघ पुढे सामन्याचे या. बघूया काय पॉइंट मारेल का पकड होईल. प्रेक्षकांच्या नजरा मात्र लागल्यात या चढाईपटूकडे. बघूया हातापायाचा वापर पूर्ण करेल का. मारला असा बोलते. बघूया शपथ घेतली आहे. ग्राउंडची शपथ घेते. जर्सी नंबर 10ला बाद केलाय. या सेकंड हाफ मध्ये जवळजवळ 5 ते 6 एकट्याचे पॉइंट आहेत. आता मात्र अमन मात्र एका बाजूने उभा आहे आणि अमनचा पकड. वा अमन मात्र बाद झालाय. काही रिक्स घेतली का अमननं. काही गरज नसताना आउट झालाय अमन. लागली चिपकली. एक क्या हो गया. बाजी पलट गई. सुपर टॅकल 2 गुण. सामना झाला होता. सामना आला असता. ऑल आउट पडला असता. सामना बरोबरी झाला असता. 17-17 झाले असते. पण 17 का खतरा कहा गया. 19-12 कोण रिक्स घेणार. रिक्स घेतली शिवशाही संघाने. शेवटची 5 मिनिटं 12-19-12 ऑल आउट करायची संधी होती. मी बोललो होतो ज्या चढाईपटून 6 ते 7 पॉइंट मारले त्याला चान्स द्यायला पाहिजे. त्याचा कॉन्फिडन्स वाढला आहे. टाइम आउट. वा गेम पलटवला. सुपर टॅकल झाली. ऑल आउट इकडे होता. आता मात्र 3 खेळाडू राहिले.
चला आता बघूया मागच्या चढाई जवळजवळ 6 गुण मिळवले त्या चढाईपटून. बघूया हातापायाचा वापर पूर्ण करेल का. तितकं सुंदर असं हो. बघूया लाईन वरती कव्हर लागली नक्कीच पोहोचेल. बघूया 1 2 2 ऑल आउटची संधी. एकच खेळाडू राहिलाय. एकच दिल की धडकने बडाने वाला सामना. स्कोर झालेला आहे 14-19. ऑल आउट पडला तर गेम पलटेन. बघूया कारण हा मेन चढाई बोटो आहे. बघूया सामना कुठे पलटेन. मेन चढाई बोटो आहे. पकड पकड होईल का. लागली पकड चिपकली. वा काय सुंदर अशी पकड. लेट होईल ना. वा 17-20 मॅच बनली. वा कुणाल पाटील. वा ह्या सामन्याचा हिरो बनेल का. कुणाल पाटील काय मॅच पलटवली. डमी रेडर म्हणून त्याला वारंवार मागे ठेवला कारण ह्या सामन्यामध्ये त्याने करून दाखवलं माझ्यात देखील धमक आहे. मेन चढाईपटूला मागे ठेवले. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली. सामना जवळ आणला. काही असो ते हार जीत खेळात होणारच कारण सामना जवळ आणला. 1-2 किती पॉइंट किती. वा कोणी करिश्मा केला. स्कोर 19-20. वा मॅच बनली. मॅच जवळ आली. कॉन्फिडन्स वाढला. जर एखादा चढाईपटू जर पॉइंट आणत असेल तर डिफेन्सचा देखील कॉन्फिडन्स वाढतो आणि तेच बघायला भेटलं शिवशाही संघाकडे. कारण प्रेक्षक देखील ओरडतायत टाइम आउट घे. प्रेक्षक कुणाच्या बाजूने काय माहिती दोन्ही बाजूने टाळ्या मारतायत. इकडचा पॉइंट असतो ते तिकडचा पॉइंट असतो. खेळाचा आनंद लुटतायत कारण हे करून दाखवलं शिवस्पर्श क्रीडा मंडळानं. कारण एवढी मोठी स्पर्धा त्या खेळाडूंना एवढा मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि सुंदर खेळ पाहायला भेटला. लास्ट 3 मिनिटं 20-20. वा बघूया 5-5 रेड पाहायला भेटेल का. वा आता कोण रिस्क घेईल. आता मात्र कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. बघूया दोन्ही संघाच्या मागे अनुभवी असे कोच आहेत. मानकर सर धवन सर अनुभवी. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अनुभवी असे प्रशिक्षक दोन्ही संघाच्या मागे उभे आहेत आणि खेळाडू देखील तितके तत्पर आहेत. बघूया आता कुणाच्या बाजूने सामना झुके. सामना गरम झाला आहे. प्रेक्षक देखील गरम झालाय. गरमीचा अंदाज आलेला नाही. बघूया वा काय सुंदर. बोनस पॉइंटचा अटेम्प्ट करेन का. बोनस टाकायची नावीच नाही. हो टिचकी टाकले काय. आता मात्र कुणाल पाटील हा मॅचचा हिरो. हार जीत कोणी जिंकू दे काही होऊ दे. कुणालने मात्र सर्वांची मनं जिंकली. मागच्या सामन्यामध्ये एकच चढाई भेटली होती पण या सामन्यामध्ये स्वतःच्या जीवावरती कमीत कमी सुपर 10 12-13 पण एकट्याचेच आहेत. कुणाल पाटील मानेला काही गरज नसताना मानेने स्वतः पॉइंट दिलाय. जर्सी नंबर 12 21-20. बघूया आता मात्र बोनस. हो खोलवर अशी चढाई. कुणालाही काही समजलं नाही. रेडरने काय करून गेला सगळे बघत बसलेत. हे क्या हो गया. बोनस मिलेगा की नाही मिलेगा. हा मात्र मेन चढाई पटू आहे. दिसतो तेवढा शांत नाहीये. हा देखील बलाढ्य संघ आहे. केली कमाल केली. बोनस प्लस पॉइंट 1 गुणाची आघाडी. सामना बनेल आणि आतमध्ये कोण आलाय. अमन यादव. लक्षात असू द्या. अमन यादव आतमध्ये आलाय. गेम चेंजर अमन यादव. हो 1 तेरी ते 1 मेरी. 23-21. शेवटचा मिनिट. ओके सामना एकदम ओके मध्ये झालाय. कुणाल पाटील चुकीच्या क्षणी आउट झालाय. चालेल मित्रा सर्वांची मनं जिंकला कारण या सामन्यामध्ये एका अर्थी कमीत कमी स्वतःचे कमीत कमी 15 पॉइंट्स. चढाईमध्ये 15 पॉइंट्स.
पॉइंट्स एकट्याचे. सामना कोणीही जिंकू दे, सामना मात्र रंगतदार झाला. वसई तालुक्यामधले नामांकित संघ आमने सामने, फायनल पेक्षा मोठी मॅच. आता या चढाईवरती मात्र खेळ आहे, या चढाईवरती मात्र मॅच आहे, या चढाईवरती मात्र मॅच आहे. बघूया काय स्ट्रॅटेजी बनवले धवन सर मागे. या चढाईपट्ट्यानं मात्र काहीतरी करून दाखवावं लागेल, कमाल करावी लागेल. कमाल कर, उडाला गेला. हे भगवान, हे क्या हो गया. डॅश बोनस प्लस पॉइंट गेला, तिथेच मॅच फिरली. काय मॅच बनली होती. मला वाटतं 5-5 रेड मध्ये हा सामना नक्की जाईल. थोडासा कॅल्क्युलेशन चुकला, मॅच वर आली. अमन यादव, वाह सुंदर मॅच, अतिशय उत्कृष्ट असा खेळ. वाह कुणाल पाटील, काय चढाई. आणि या मॅचचा